देखिए, वक्फ बोर्ड का जो नियम है, कानून है, वो इसी तरह से बनाया गया है कि वक्फ बोर्ड की ज़मीन वंस से वक्फ ऑलवेज वक्फ। उसका मतलब ये होता है कि एक बार जो प्रॉपर्टी वक्फ में डिक्लेयर हुई है वो हमेशा के लिए वक्फ में ही रहेगी। मुझे पता नहीं है, अभी का जो कानून है वो वक्फ की प्रॉपर्टियों को सुरक्षा प्रदान करता है। वक्फ के नियम के अनुसार, वक्फ के एक्ट के हिसाब से उस वक्फ की प्रॉपर्टी को कोई गलत तरीके से बेच नहीं सकता, कोई इंक्रोचमेंट नहीं कर सकता, कोई एक्विजिशन नहीं कर सकता। वो अल्पसंख्यक समाज के, खास करके मुस्लिम समाज के वेलफेयर के लिए वहाँ पे योजनाएं ला जा सकती हैं, वहाँ पे डेवलपमेंट किया जा सकता है, ताकि देश के जो अल्पसंख्यक मुस्लिम समाज है उनको मुख्य धारा में लाने के लिए, चाहे शैक्षणिक क्षेत्र के माध्यम से हो, सामाजिक क्षेत्र से माध्यम से हो, ये वक्फ की ज़मीनों का उपयोग किया जाता है। अब अगर केंद्र सरकार कोई ऐसा मसौदा तैयार कर रही है, अगर उसमें कुछ हस्तक्षेप करना चाहती है, वक्फ की लैंड में वक्फ के एक्ट में अमेंड करके अगर भारत की सरकार अपना हिस्सा लेना चाहती है, अपना अधिकार जमाना चाहती है, तो वो गलत है, उसको कोई बर्दाश्त नहीं करेगा, वो नियम के खिलाफ है। सर, हाच मुद्दा मराठीमध्ये सांगा, वक्फ बोर्डचं बिल येत आहे, कसं बघता तुम्ही? नाही, आता ते वक्फ बोर्डाच्या बिलामध्ये काय प्रस्तावना आहे, काय काय त्याच्यामध्ये विषय आहे, ते आमच्याकडे त्याची माहिती नाही आहे। परंतु वक्फ मिल्कियतचा जो वक्फ कायदा आहे, वंस से वक्फ ऑलवेज वक्फ, म्हणजे एक वेळी कुठलीही प्रॉपर्टी मुस्लिम समाजाने वक्फ केला तर ते परमनंट ते वक्फ असते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड होऊ शकत नाही। वक्फ कायदा जो 1995चा झालेला आहे, ते कायदा एक दोन वेळा दुरुस्ती जाऊन एक चांगला प्रकारचा कायदा वक्फ मिल्कियतच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने केलेला आहे आणि तो वक्फ कायदा राहिला पाहिजे। आता जी बातमी येत आहे, जर म्हणतोय, जर त्या नवीन काय अमेंडमेंट भारतची केंद्र सरकार आणत असेल आणि वक्फ कायद्यामध्ये हस्तक्षेप करून वक्फ मिल्कियतमध्ये काहीतरी आपला भारत सरकारचा दावा करून किंवा संबंधित मंत्रालयाचा हस्तक्षेप करून वक्फ मिल्कियतमध्ये काही तडजोड करण्याचा जर प्रयत्न करण्याचा अमेंडमेंट आणत असतील, तो चुकीचा आहे। जसं मी पूर्वी सांगितलं की वक्फ कायद्याप्रमाणे एक वेळी जर कुठलीही वक्फ जमीन वक्फ मिल्कियत वक्फ झाली तर तो ऑलवेज वक्फ असतो, परमनंट वक्फ असतो आणि वक्फ कायद्याप्रमाणे ती जागाचा संरक्षण करण्याचं काम कायद्यामध्ये तरतुदीनुसार दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मला वाटत नाही कुठल्याही प्रकारची तरतुदी करण्याची गरज आहे। आणि जर अशा प्रकारचं सरकार करत असेल तर त्याची भावना चुकीची असेल, त्याची पृष्ठभूमी चुकीची असेल, काही ठराविक लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी करण्याचा प्रयत्न असेल असा आम्हाला वाटतो। जर असा अमेंडमेंट आला तर तुमच्या समाजाकडून विरोध होईल का? पहिला प्रश्न, काय तरतूद करतायत, त्याचा मसौदा काय आहे ते आमच्यापर्यंत आतापर्यंत माहिती नाही आहे। ती माहिती मिळाल्यानंतर जर चुकीच्या कुठलाही वक्फच्या मिल्कियतमध्ये जर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सरकारचा हस्तक्षेप होत असेल तर त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू। बस बस सर बस असं शोल्डर होतं कॅमेरा। आपकी मीटिंग से पहले से राइट
तारीख को महाविकास आघाड़ी की मीटिंग हो रही है। उससे पहले आज कांग्रेस पार्टी महाराष्ट्र कांग्रेस पार्टी के कई नेताओं की आप जो है अध्यक्षता कर रहे हैं। मुंबई कांग्रेस के नेताओं से अलग मीटिंग हुई है, महाराष्ट्र कांग्रेस के नेताओं से अलग मीटिंग हुई है। क्या कुछ रणनीति सर तय की गई है 7 तारीख की मीटिंग के लिए? नहीं, 7 तारीख का मीटिंग महाविकास आघाड़ी का है। वो हमारे आने वाले चुनाव के बारे में विस्तार में उसमें डिस्कस करेंगे। लेकिन आज हमारा मीटिंग 20 तारीख को राजीव गांधी जी का जन्मदिन है। राजीव गांधी जी मुंबई में जन्म हुआ है। उनके जन्मदिन अगस्त 20 को है। वो अगस्त 20 के हमने बड़े पैमाने पे प्रोग्राम के आयोजित की हैं। उसमें राहुल गांधी जी और कांग्रेस प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खड़गे जी आएंगे। उस मीटिंग में उद्धव ठाकरे जी और शरद पवार भी शामिल होंगे। सर, इलेक्शन को लेके कोई बात हुई है? सीट शेयरिंग को लेकर आज हमारे इस मीटिंग के बारे में 20 तारीख की मीटिंग के बारे में विस्तार में बात हुआ है। इलेक्शन के मीटिंग के बारे में 7 तारीख को महाविकास आघाड़ी का मीटिंग है। वो मीटिंग में पूरा चर्चा करके आगे जाएंगे। सर, बताया जा रहा है कि 120 सीटों पर कांग्रेस दावा करेगी। मुंबई में कितनी जगहों पर आप दावा कर रहे हैं? देखिए, दावा करने की बात नहीं है। ये महाविकास आघाड़ी सक्षम है। महाराष्ट्र में आने वाले दिनों में सरकार बनना है, इसलिए हम सारे लोग मिल करके एकजुट करके काम करेंगे। ये सारे बाकी सारे चीज़ों के ऊपर 7 तारीख को जो MBA का मीटिंग है वो मीटिंग में डिसाइड करेंगे। महाराष्ट्र में कांग्रेस सबसे बड़ी पार्टी है, तो क्या इसी तर्ज पर ज़्यादा से ज़्यादा सीटों की मांग की जाएगी? ये कहा जा रहा है कि कांग्रेस पार्टी 110 से 120 सीटों पर चुनाव लड़ना चाहती है। देखिए, इसके बारे में हम लोग अभी तय नहीं किया है, लेकिन सारे लोग जानते हैं कि महाविकास आघाड़ी आज महाराष्ट्र में बड़े पैमाने पे लोगों के सपोर्ट से आगे जा रहे हैं। पार्लियामेंट की चुनाव इसके बारे में एक सबूत हमको दिखाया है। बाकी चीज हम डिस्कस करके करेंगे। अभी कोई नंबर के बारे में हम लोग बात नहीं करते। चीफ मिनिस्टर का कोई चेहरा डिसाइड हुआ है? नहीं, कोई डिसाइड नहीं। अभी थोड़ी डिसाइड करता है। क्या बात कर रहे हैं आप लोग? अभी तो चुनाव की बात तो अभी शुरू की है। आने वाले दिनों में महाविकास आघाड़ी के नाम पे हम लोग चुनाव लड़ेंगे और कांग्रेस पार्टी, शिवसेना और NCP एकजुट होकर हम लोग काम करेंगे। लोकसभा में अच्छा रुझान मिला। सरदेसाई, क्या वो आपसे मुलाकात की उन्होंने? नहीं, कुछ नहीं। महाराष्ट्र में बाकी आपसे हमारे प्रदेश अध्यक्ष नाना बाबू पटोले जी आपसे विस्तार में बात करेंगे। धन्यवाद सर। थैंक यू सर। ठाकुर यार जी चलिए सर, आई रिंग यू 221 तू काय यार, तुला समजतं का कधी? थांबा रे. दादा ऑर्डर में नाना पटोले को एक दूर खड़ा करना. बढ़िया सर, आप कैसे हैं? भाई चलो स्टैंड बाय. आणि एकाने 2-3 पकडा म्हणजे माणसं कमी होतात. मॅडम मराठी रोल का? रोल. आज बैठक झाली. बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे आणि जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? येत्या 20 तारखेला राजीव गांधींची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं एक मोठी गॅदरिंग मुंबईमध्ये करण्याचा आम्ही आयोजित केलेला आहे. त्यासाठी स्वतः आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी आणि राहुलजी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि
त्याची पूर्वतयारी आता मी ग्राउंड पण बघायला चाललेलो, दोन ठिकाणी ग्राउंड आम्ही फायनल करतोय। या ठिकाणी महाराष्ट्रभरातून संघटनेतले सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि इथूनच निवडणुकीचा शंकानंद महाराष्ट्राच्या विधानसभेचा केला जाईल अशा पद्धतीचं एक आयोजनाचं आज मीटिंग झालेली आहे। येत्या 7 तारखेला महाविकास आघाडीची मीटिंग आयोजित केली गेलेली आहे। त्या मीटिंगमध्ये सुद्धा मग जागा वाटपांचा इश्यू असेल, जाहीरनाम्याचा इश्यू असेल, या सगळ्या विषयावरची चर्चा त्या ठिकाणी केली जाईल आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून आम्हाला ताकदीनं कसं पुढं जाता येईल आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा टिकवता येईल याच्यावरचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। कारण की आत्ताचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे यांनी महाराष्ट्रातला स्वाभिमान विकलेला आहे। गुजरात धार्जनी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्राला लुटून सुरतेला देण्याचं काम चालू झालेलं आहे। महाराष्ट्र कर्जामध्ये डुबवून ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे। महाराष्ट्राच्या जमिनी संपत्त्या सार्वजनिक उपक्रम विकण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र वाचवणं हा संकल्प आम्ही लोकांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा आणि रणनीती आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे। परंतु जागा वाटपाच्या संदर्भामध्ये मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस किती जागा असे ऐकिवात आहे की 110 ते 120 जागा काँग्रेस मागणार आहे आणि मुंबईत 16 जागांची तयारी करतात अशी चर्चा। बघा, अजून जागा वाटपाच्या मीटिंगचं कुठली चर्चा झालेली नाही। वेगळे वेगळे आकडे आम्ही माध्यमातून ऐकतो आहे। काँग्रेस पक्षाची भूमिका महाविकास आघाडी म्हणून पुढे जाण्याची आहे। आमचे सहकारी उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, आमचे अलायन्स असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन चालायचा आमचा मानस आहे। त्यामुळे 7 तारखेला जेव्हा ही मीटिंग होईल त्याच्यामध्ये पहिल्या फेजची चर्चा होईल आणि तिथून मग खऱ्या अर्थानं जागा वाटपाची तयारीची सुरुवात होईल। वरुण सरदेसाई आलेले होते, काँग्रेसच्या नेत्यांनाच भेटायला आलो होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। काय नेमकी चर्चा झाली? वांद्रे पूर्वच्या जागेबद्दल ते आग्रही आहेत अशी सुद्धा चर्चा आहे, त्याच्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? ते त्याच्यासाठी नाही आले। विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही आमदारांचं जे वोट कास्टिंग झालं त्याच्यामध्ये 7 आमदारांचं आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदानाचा निर्णय घेतला होता। त्याच्यातल्या 2 आमदारांनी जी गडबड केलेली होती त्याच्याबद्दलचं आयडेंटिफिकेशन त्यांनी जे केलेलं होतं ते दाखवण्यासाठी ते आलेले होते। मग आता ज्यांचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार? झाली कारवाई काँग्रेसच्या वतीनं झालेली आहे। आमच्याजवळ सगळे मुद्देसूद त्यांच्यासाठी चार्जशीट आमची तयार झालेली आहे। त्यामुळे कारवाई तुम्हाला थोड्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार। काँग्रेसने सांगितलेले 2 लोक, काँग्रेसने सांगितलेले 2 लोक आणि शिवसेनेने सांगितलेले 2 लोक सेम आहेत का? तुम्ही बरं, येस येस। तुम्ही म्हणाला की चार्जशीट तयार झालेली आहे, ही चार्जशीट फाईल झालेली आहे का हायकमांडकडे? खरं तर महाराष्ट्राच्या सरकारवर आता आम्ही चार्जशीट तयार करतो आहे। राज्यातले विविध, कारण की मुंबई काँग्रेसने मुंबईतले इश्यू घेऊन महाराष्ट्राच्या सरकारवर जी चार्जशीट लावलेली आहे ती आपण पाहिलेलीच आहे। मागच्या वेळेसच त्याचं प्रकाशन झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेवर ज्या पद्धतीनं अन्याय केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारने जे केलेलं आहे त्याची एक चार्जशीट आम्ही तयार करतो आहे। ती पण चार्जशीट थोड्या दिवसामध्ये आम्ही जनतेसमोर आणणार आहोत। या कारवाईत जिशान सिद्दीकी यांचं नाव होतं आणि त्याच जागेवर आता वरुण सरदेसाई यांनी पक्ष बांधणी किंवा स्वतःची इमेज अजून जागा वाटपाचा कार्यक्रम कुठलाही झालेला नाही आहे। त्याच्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये उमेदवार जे आहे, कारण की आपण पाहताय आमच्याकडे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालेली आहे। अनेक लोक
अनेक विधानसभेमध्ये उत्सुक आहेत आणि त्यांचं काम पण अनेक लोकांचं सुरू झालेलं आहे. राम कदम यांनी या सगळ्या उमेदवारांचा सर्वे तो करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. येत्या 12 ऑगस्टपासून त्याचा सर्वे पण सुरू होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करणं हे काही त्याला अडचणीचा भाग नाही आणि त्याच्यामुळे हे चालत राहणार आहे. त्याच्यामुळे जागा वाटपांचा जो प्रश्न आहे तो आम्ही सामोपचाराने सोडवू आणि महाविकास आघाडीमध्ये आमच्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की ही महाराष्ट्राला घातक असलेली महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारी जी सरकार महायुतीची महाराष्ट्रात आहे तिला कुठल्या हालतीतून महाराष्ट्रातून सत्तेतून बाहेर करणं हेच आमचं सगळ्यांचं प्रण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतलं जागा वाटपाचा प्रश्न हा एकदम सुरळीतपणे तो सुटेल. राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेवर जे याचिका दाखल झालेली आहे कोर्टात त्याच्या मागे काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वारंवार काँग्रेसने सुद्धा या योजनेला विरोध केलेला आहे. त्यामुळे या जी याचिका टाकलेली आहे त्याचे बोलविता धनी महाविकास आघाडी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुश्मनांना छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे सुद्धा पाण्यात दिसायचे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकामध्ये लोकांनी यांना परास्त केलं, पराजय केलं. त्यामुळे यांना काँग्रेसच आणि महाविकास आघाडी यांना दिसते आहे. जे कोणी कोर्टात गेलेत त्यांचा कुठलाही दूरपर्यंत महाविकास आघाडीशी संबंध नाही. आखरी ह्या योजना ज्या आहेत कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची महालक्ष्मी योजना चालू आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाची महालक्ष्मी योजना चालू आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस पक्षाची महालक्ष्मी योजना चालू आहे. आम्ही राजस्थानमध्ये होतो तिथं आमची योजना होती. छत्तीसगडमध्ये आमची योजना होती. त्याच्यामुळे जनतेसाठी योजना राबवणं हे काँग्रेसचंच काम आहे. हे आता आमची नक्कल करायला निघालेले आहेत. आज संजय गांधी निराधार योजना असतील, निराधार महिलांसाठी असलेल्या योजना असतील, राशन दुकानामध्ये गरीब लोकांना धान्य देण्याचं काम असेल तर हे काँग्रेसचंच आहे. ते काही यांचं नाही आहे. त्यामुळे आमची नक्कल करायला निघालेले लोक त्यांना जे हवेत गेलेले आहेत की लाडल्या बहिणीच्या याच्यामध्ये आता आम्ही घाबरलेलो. आम्हाला काही घाबरायचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी योजना महाविकास आघाडी आणेल. ज्याप्रमाणे आम्ही कर्नाटक आणि बाकी राज्यात ज्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यांना घाबरगुंडी सुटलेली आहे आणि त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये ज्या लोकांची डोकं खराब होतात ते लोक दुसऱ्यावर या पद्धतीचे धोतांड आरोप लावताना पाहतोय. अजितदादांनी मात्र ट्विट केलेलं आहे. ते म्हणतात की झारखंडमध्ये महाविकास आघाडीनं मात्र आमच्याच लाडकी बहीण योजनेची नक्कल केली आहे आणि हे इथे मात्र विरोध करतात आणि तिकडे मात्र कोणी विरोध केलाय? आम्ही विरोध केलाच नाही ना. आम्हाला ही योजना आम्ही कंटिन्यू करणार आहोत आणि 1,500 नाही त्याच्यापेक्षा जास्त देणार आहोत. त्याच्यामुळे ज्या लोकांना आता भीती वाटायला लागलेली आहे ते लोक अशा पद्धतीच्या गोष्टी करतात आहेत. तुम्ही झारखंडचं कशाला करता? आमचं जे काँग्रेसचे सरकार आहे त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या योजना चालू आहेत आणि महालक्ष्मीच्या नावाने चालू आहेत. आम्हाला आमच्या भगिनींना आम्हाला लखोपती करायचं आहे, त्यांना महालक्ष्मी करायचं आहे. आमचा प्रयत्न आहे. आज महाराष्ट्रामध्ये 15,000 मुली आणि महिला गायब झालेल्या आहेत. आम्ही सातत्यानं विधानसभेत विचारलेलं आहे की कुठं आहेत. सरकारजवळ माहितीच नाही आहे. सरकारला गायब झालेल्या माहिती आहे पण त्या कुठं आहेत माहिती नाही. आताच आपण पाहतोय की ज्या 2 घटना ज्या मुंबईच्या जवळपास झाल्यात त्या घटना किती विदारक आहेत. या महाराष्ट्रामध्ये भगिनी आमच्या सुरक्षित नाही, आमच्या बहिणी सुरक्षित नाही आणि ह्या कुठल्या लाडल्या बहिणीच्या गोष्टी करतात आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आमच्यावर आरोप करायचं काही कारण नाही. आम्ही ही योजना कंटिन्यू करणार आहोत हे आम्ही लोकांमध्ये सांगू. आज लाईटचं बिल किती आलं लोकांना त्यांना थोडं लक्ष तर करावं ना. तुम्ही इकडे 1,500 देताय, 4,000चं बिल 2 बल्ब जळणाऱ्या गरीब घराच्या घरी तुम्ही पाठवलेले आहेत. म्हणजे 1,500 रुपये देताय आणि 4,000 रुपये लाईटच्या बिलमध्ये घेतात. महागाई वाढवलेली आहे. त्याचं उत्तर द्या ना. आरोप आमच्यावर करण्यापेक्षा ते स्वतःच
गुरफटलेले आहेत, त्यांना कळतच नाही की काय करावं आणि लोकांसमोर कसं जावं. आणि म्हणून आमच्यावर आरोप करायचा नाही. तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला जनतेचं उत्तर द्यायचं आहे. त्याच्यामुळे या महायुतीच्या सरकारने फालतू गोष्टी करून जनतेची दिशाभूल करू नये एवढाच आमचा त्यांना सल्ला आहे. उद्धव ठाकरे यांनी काल भाषणामध्ये अमित शहाना अब्दालीची उपमा दिली आणि देवेंद्र फडणवीस यांना ढेकुणी उपमा दिलेली आहे. कुठेतरी भाषणाचा स्तर खाली जातोय असं नाही वाटत का आपल्याला? केंद्रातले गृहमंत्री अमित शहा आपल्या राज्यात आले, जे त्या पद्धतीचं वक्तव्य केलं तेही बरोबर नाही. आता शिवसेनेची भाषाच तशी आहे, त्याला आता आम्हाला याच्यावर फार काही चर्चा करायची नाही. काँग्रेस पक्षाचा मूळ जो प्रश्न आहे तो आहे शेतकरी. आज शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आहे आणि काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी लढाई करते आहे. त्यामुळे आम्हाला या वादात पडायचं नाही आहे. कोण काय बोलतोय का नाही बोलत त्यांच्याकडे लक्ष करण्यापेक्षा आम्हाला जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या विषयावर कुठलंही वक्तव्य करण्याचं काही आम्हाला गरज नाही. आज काँग्रेसची बैठक आता प्रश्न विचारला जातो की अजून तुम्हाला कोणाचं नाव घ्यायचं आहे का, आणि त्यावरती सचिन वाजे, अनिल देशमुख यांच्याबरोबरच जयंत पाटील यांचं नाव घेतात 2 वर्षानंतर. याकडे कसं पाहता? मी काल पण बोललो, ते म्हणतात की वाजे यांचा पीए घेत होता पैसे. आता तर महाराष्ट्रामध्ये मंत्रीच पैसे घेतात, त्याच्यावरची चर्चाच होत नाही. मूळ प्रश्न आहे की घेतलं की नाही घेतलं, याला पुरावा काय? मंत्री पैसे घेतात आम्ही सांगतो तर त्याला म्हणतील उद्या की नाना पटोलेचा काय पुरावा? मूळ प्रश्न आहे की ऑडिओ व्हिडिओ राज्याच्या गृहमंत्र्याकडे आहे. वाजे आता आरोपी आहे. वाजे म्हणतो की मी माननीय गृहमंत्र्याला सगळं माहिती दिलेली आहे. गृहमंत्री म्हणतात फडणवीस की मला काही कुठलं कागद आलेला नाही. आखरी मीडियाच्या सोबत कैदेत असलेला आरोपी कसा बोलू शकतो हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. तर हे सगळं ठरवून केलेला कार्यक्रम आहे. जनतेचे प्रश्न त्याला डायव्हर्ट करायचे आहेत, जनतेचे मूळ प्रश्न बाजूला पडावेत. आणि म्हणून ही जी नौटंकी चाललेली आहे ज्याचा अंकच नाही, त्याला कुठं समाप्तीच नाही, अशा प्रश्नावर काँग्रेसला फार काही चर्चा करावं असं वाटत नाही. आणि काँग्रेस याच्यावर फार काही बोलायला तैयार पण नहीं. आज बैठक हुई है पार्टी की, 2 बैठक बुलाई गई थी, एमआरसीसी और पीसीसी की. क्या कुछ चर्चा हुई है सीट शेयरिंग को लेकर, और इस मीटिंग में क्या कुछ चर्चा हुआ? देखो, 20 तारीख को भारत रत्न राजीव गांधी जी की जयंती हम लोग मनाने जा रहे हैं. आपको सबको ध्यात होगा कि राजीव जी का जन्म भी मुंबई में हुआ था. और इस जयंती के उपलक्ष्य में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी, हमारे नेता राहुल जी यहाँ पर उपस्थित रहने वाले हैं. महाराष्ट्र भर से यहाँ पर बड़े पैमाने में संगठन के लोग आने वाले हैं. और उसी समय में महाराष्ट्र में होने वाली विधानसभा का प्रचार का नारियल भी फोड़ा जाएगा. उसकी तैयारी की ये मीटिंग थी. चुनाव की इसमें जो हमें 4 सीट इस सरकार के ऊपर बनाना है, जो पब्लिकली हमें लोगों के सामने ये सरकार कैसी निकम्मी है, कैसे महाराष्ट्र के अस्तित्व को ख़त्म कर रही है, गुजरात के 2 लोगों को कैसी बेच रही है, और महाराष्ट्र में बेरोजगारी और किसान और महंगाई, ये इशू कैसे इन लोगों ने खड़े किए हैं और जिसे महाराष्ट्र को बर्बाद करने का काम इन लोगों ने किया है, इसके ऊपर की एक 4 सीट हमें बनाना है. उसके बारे में भी एक मंथन यहाँ पर हमने किया है. और ये विषय के ऊपर आज की मीटिंग थी. और आने वाले 7 तारीख को हम लोग महाविकास आघाड़ी के सब नेता बैठेंगे और उसमें जो हमारा चुनाव का एजेंडा है उस पर चर्चा होगी, सीट शेयरिंग के बारे में चर्चा होगी, और उसके लिए क्या क्या करना पड़ेगा और उसकी रणनीति कैसी बनाई जाएंगी, उसके ऊपर की आज की मीटिंग का मूल उद्देश्य था. कांग्रेस में कुछ इंटरनल चर्चा हुई होगी कि 7 तारीख को जो महाविकास आघाड़ी की बैठक होने जा रही है उसमें कांग्रेस कितना सीटों पर चुनाव लड़ेगी. दावा यह भी किया जा रहा है कि मुंबई की 16 सीटों पर कांग्रेस जो है दावा ठोकेगी और पूरे राज्य में 110 से 120 सीटों पर चुनाव लड़ने की योजना है. कांग्रेस सबसे बड़ी पार्टी है राज्य में, तो उस हिसाब से सबसे ज़्यादा सीट मांगने का जो है वो अधिकार रखती है. देखो, हमारा एक ही उद्देश्य है कांग्रेस का
कि महाराष्ट्र का स्वाभिमान बेचने वाली जो सरकार आज महाराष्ट्र में है, उसको सत्ता से परास्त करना, यही हमारा कांग्रेस का उद्देश्य है। और उसके लिए महाविकास आघाड़ी करके ये चुनाव के सामने हमें जाना है। जगह का सीट शेयरिंग का कोई इशू जो है, वो जब हम लोग तीनों लोग बैठेंगे तब इस पे पूरी चर्चा होगी और चर्चा के माध्यम से उसमें रास्ता बनाया जाएगा। सुचारू रूप से महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में सीट शेयरिंग में सफलता से उसको पूरा करेगी। नाना, जिस प्रकार से हमने देखा उद्धव ठाकरे फडणवीस के बाद टीका टिप्पणी की, उसके बाद फडणवीस ने जिस प्रकार से उद्धव ठाकरे कहा कि उनका संतुलन खो गया है, वो कुछ भी बकबक करते हैं, फडणवीस की बयान को आप किस तरह देखते हैं? जिस प्रकार से फडणवीस देखो, हमें इस तरह के भाषाओं में और कौन क्या बोल रहा है इसमें नहीं जाना है। कांग्रेस की भूमिका इसमें स्पष्ट है कि कांग्रेस को राज्य के किसानों की जो हालत है, आज जो देश में सबसे ज़्यादा अगर किसान ने आत्महत्या कोई राज्यों में की है, वो महाराष्ट्र में की है। केंद्र की मोदी की सरकार हो, राज्य में एकनाथ शिंदे और बीजेपी प्रणीत सरकार हो, इस सरकार के गलत नीतियों से किसान बड़े पैमाने में महाराष्ट्र में सुसाइड कर रहे हैं, आत्महत्या कर रहा है। उनको बचाना हमारा दायित्व जाता है, उनको न्याय देना हमारा दायित्व जाता है। बेरोजगारी सबसे ज़्यादा महाराष्ट्र में है, यहाँ के युवाओं के हाथ को काम देना हमारा प्रथम उसमें कर्तव्य बनता है और उसके लिए कांग्रेस काम कर रही है। महंगाई कैसे कम की जाए उसके ऊपर भी कांग्रेस काम कर रही है। और इसलिए इस तरह के वक्तव्य जो कोई भी लीडरशिप कर रही हो, कौन से भी दल के कर रही होगी, उस पर ध्यान देने से ज़्यादा जनता के प्रश्न कांग्रेस के लिए बड़े महत्व के हैं। सर, वक्फ बोर्ड को लेकर ऐसी खबरें आ रही हैं कि सरकार इसमें बड़े बदलाव ला सकती है, इसको लेकर कांग्रेस की क्या भूमिका होगी? देखो, सरकार जो है, महाराष्ट्र की सरकार, ये असंवैधानिक सरकार है। सितंबर महीने तक ये सरकार का क्या हाल होगा सुप्रीम कोर्ट में शेड्यूल 10 के आधार पर, यह आज मैं नहीं बोल सकता क्योंकि वो कोर्ट के अधीन है। रही वक्फ बोर्ड की बात है, कई इसमें वो लोग उलटफेर कर सकते हैं, उसमें कोई शंका नहीं है। लेकिन सरकार के पास चंद दिन बचे हैं, सरकार का काउंटडाउन शुरू हो चुका है। चंद दिनों में उनको किसको बर्बाद करना है, क्योंकि आज बड़े पैमाने में मुंबई शहर की प्रॉपर्टी बेची जा रही है, जमीनें बेची जा रही है, सार्वजनिक उपक्रम बेचा जा रहा है। मैं पुणे में था, पुणे में भी वही हाल है। कल मैं पिपरी चिंचवड़ में था, वही हाल है। पूरे महाराष्ट्र में आज सरकार ने जो पूरी सरकार की जो प्रॉपर्टियां है वो बेचने का काम शुरू कर दिया है। और गुजरात को ज़्यादा कैसे मदद हो, गुजरात के 2 लोगों को कैसी मदद हो, उसके ऊपर सरकार काम कर रही है। तो अब थोड़े ही चंद दिन बचे हैं, सरकार का काउंटडाउन शुरू हुआ है, तो इसलिए वो वक्फ बोर्ड में क्या कर रहे हैं और किधर क्या कर रहे हैं, ये इशू, वो जितना गड्ढा खोदेंगे उस गड्ढे में ये खुद महाराष्ट्र की भाजपा प्रणीत महायुति की सरकार गिरेगी। एक अंतिम सवाल, कहा यह जा रहा है कि कांग्रेस का ज़्यादा से ज़्यादा फोकस विदर्भ की सीटों को लेकर है और राज्य भर में 110 से 120 सीटों पर लड़ना चाहती है। क्या कुछ मतलब आप लोगों ने बैठ के की है, उसमें क्या कुछ? देखो, हम जब बोला कि महाविकास आघाड़ी करके हम जब बैठेंगे तब इस पर चर्चा होगी, मेरिट के आधार पर चर्चा होगी और उस आधार पर हम सभी दल महाविकास आघाड़ी के जो सिटिंग एमएलए हैं उनकी सीट रिटेन की जाएगी। देखना, अब चर्चा शुरू होने के बाद उस पर जो भी इशू होंगे वो आपके सामने हम रखेंगे और सुचारू रूप से महाराष्ट्र में सीट शेयरिंग का इशू महाविकास आघाड़ी की सॉल्व कराएंगे। ना ये जो बात है ना, केंद्र सरकार द्वारा पार्लियामेंट में वक्फ एक्ट, जो वक्फ बोर्ड का कानून है, उसे बदलने की कोशिश की जाएगी आने वाले समय में, जिसको लेकर के जो प्रॉपर्टीज वक्फ बोर्ड के पास है उसमें चेंजेस किए जाएंगे। क्या आपको लगता है इसके चलते कहीं ना कहीं माइनॉरिटीज़ है उसको लेकर के अलग एजेंडा पे सरकार काम कर रही है? आपने देखा होगा कि हिंदू के नाम से केंद्र की सरकार आई, राज्य में देवेंद्र फडणवीस की सरकार हिंदू के नाम से अपने को देखने मिली। जो हिंदू के मंदिर थे उनको भी सरकार के कब्जे में इन लोगों ने लिया। फिर अपना सिद्धि विनायक जी हो, शिरडी के साईं बाबा जी हो,
हमारे पंढरपुर के विट्ठल भगवान जी हो, सब मंदिरों को इन लोगों ने सरकार के कब्जे में लिया। उनका पूरा आने वाला पैसा इन लोगों ने सरकार के कब्जे में लेकर इनके बगल बच्चों को इन लोगों ने बांटा। आज देवस्थान की जो प्रॉपर्टियां है उसको भी सरकार ने बेचा है। तो हिंदू को नहीं छोड़ा तो ये मुस्लिमों को छोड़ने वाले हैं क्या? तो इसलिए इनको कोई धर्म से लेना देना नहीं है। चुनाव में सिर्फ धर्म की बात करेंगे। और अब वक्फ बोर्ड के पास जो ज़मीनें हैं, अब इधर की ख़त्म होगी तो अभी मुसलमानों की ज़मीन बेचेंगे। तो इसलिए केंद्र में इसमें ये संशोधन लाना चाहते हैं। आने वाले 2 महीनों में महाराष्ट्र में विधानसभा चुनाव होने हैं, जिसको लेकर कांग्रेस की तरफ से सरगर्मियां तेज हो गई है और लगातार कांग्रेस जो है तैयारियों में जुट गई है। आपको बता दें 2024 लोकसभा चुनाव में महाराष्ट्र में कांग्रेस को बड़ी जीत मिली थी और कांग्रेस सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी थी, जिसके बाद अब विधानसभा में बड़ी जीत की उम्मीद लेकर कांग्रेस ने तैयारियां तेज कर दी है। आज मुंबई कांग्रेस और महाराष्ट्र कांग्रेस की 2 मीटिंग जो है अंधेरी के द लीला होटल में बुलाई गई थी, जहां मीटिंग के बाद नाना पटोले का बयान सामने आया है। उनसे जब मीडिया के द्वारा पूछा गया कि कितने सीटों पर चुनाव होगा, तो उन्होंने कहा इसका फैसला हम महाविकास आघाड़ी कि तीनों पार्टियां मिलकर करेंगे और बाकी अन्य पार्टियों के साथ मिलकर करेंगे, लेकिन इतना तय है कि हम साथ में लड़ेंगे और साथ में चुनकर आएंगे। हालांकि अलग अलग मीडिया रिपोर्ट्स के माने तो कांग्रेस के अलग अलग नेता अलग अलग सीटों को लेकर जो है मांग करते हुए दिखाई दे रहे थे, लेकिन यहाँ पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले की तरफ से ये चीज साफ कर दिया गया है कि आने वाला चुनाव वो महाविकास आघाड़ी के साथ लड़ेंगे और उसमें वो जीत का दावा भी कर रहे हैं। इसमें देखना यह होगा अब कि आने वाले विधानसभा चुनावों में कौन सी पार्टियां कितनी सीटें हासिल करती है। वीडियो जर्नलिस्ट कुणाल के साथ नीतीश झा, इंडिया न्यूज।